सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बेलगाव तऱ्हाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक. आपले नम्र समस्त ग्रामस्थ व गामने परिवार. रखमाजी बाबाकडे पैठणला असताना रखमाजी बाबा गवळणी शिकवायचे बाबा. मते बाबा फार गोड गवळणी असायच्या. अनयाची राधा उभी ती अनयाची राधा स्वर मुरलीचा पडता कानी बावरली ती गोकुळ स्वर संहारे भाग हरपोनी भुलली स्वर नादे ना अनयाची राधा उभी अनयाची राधा उभी ती अनयाची राधा अनया. आता काही गवळणी म्हणायला लागले. त्या दिवशी बाणेरला गेलो प्रकाश साहेब, ते बाणेराला ते कीर्तनात म्हातारं गवळण म्हटलं. गवळणीच्या घरी गेलतून गवळण नव्हती घरी. अशा गवळणी म्हटल्यावर कसं होईल? संप्रदायाचं वाटुळं लावलं. काय गवळणी होत्या, काय भाव होता महाराज. वृंदावनी वेणू कवनाचा आवाज, वृंदावनी वेणू कवनाचा, वृंदावनी वेणू कवनाचा, वृंदावनी वेणू कवनाचा. वेणुवाद गोवर्धन गाज, वेणुवाद गोवर्धन गाज, वृंदावनी वेणू कवनाचा, वृंदावनी वेणू कवनाचा, वृंदावनी वेणू कवनाचा, वृंदावनी वेणू कवनाचा, वेणू कवनाचा. आकाशी झेप गेरे पाखरा सोडी सोनाचा पिंजरा, तुझ भवती वैभव माया फळे रसा मिळते खा, सुखलो झाली काया हवेळा कुठवर गे आसरा, सोडी सोनाचा पिंजरा. तुम्ही लय गोड चाल गायली म्हणून मी थोडस गाऊन दाखवलं. तुमच्या एवढं नाही जमणार पण थोडं थोडं जमत आहे आपलं. वा वा वा. बर नाही एवढं नाही, गोड आहे. आज भला मोठा योगायोग आहे. कीर्तन 12 वाजे लोक केलं चालेल का? चालेल का? नाही तर काय होतं माहिती का, आमचे आवाज तापते, महाराजांची बोटं तापते, सगळे टाळकरी तापते, आणि आमचं हे सगळं तापल्यावर तुम्ही नाही तापले पाहिजे आमच्यावर. पण गोड आहे, गोड वातावरण. पहिला दिवस आहे. काय असतं माहिती का, हे वाळोटीत दिवा लावायचे काम असतात. पहिला दिवस सगळी रंगदैवत वगैरे हे सगळं जमून येत नसतं. पहिला दिवस आहे, गोड वातावरण आहे. त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. महाराज एरझार म्हणजे तरी काय? खऱ्या अर्थाने एरझार या शरीरामध्ये संपवता येते. एरझार एरझार म्हणजे तरी काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोडमती. एरझार या शरीरामध्ये संपवते. तैसे येणे शरीरे शरीरा येण सरे किंबहुना एरझारे चिरा पडे. खऱ्या अर्थाने एरझार या शरीरामध्ये संपवतं ते. एरझार पुण्याकडे विष्णुपंत पागणीस, पुण्याजवळ गाव आहे कडूस नावाचं, तिथं विष्णुपंत पागणीस. आणि ज्यावेळेस संत तुकोबरायचा चित्रपट निघाला होता साहेब, बरं का, तुमचं नाव काय साहेब? हेच आहे ना तुमचे उपाध्यक्ष पाठीमागे आहेत बसलेले? खंडूभाऊ आहे. तुम्ही गावातलेच का? घोटीचे आहेत, माजी उपसरपंच. हो, भेट झाली. गोड मंडळीत कीर्तनाला उपस्थित आहेत. सरपंच आहे. सरपंच आलेत म्हणजे सगळे आलेत. सरपंच ज्यावेळेस विष्णुपंत पागणीसने संत तुकोबरायच्या चित्रपटात तुकोबरायची भूमिका साकारली होती. संत तुकाराम महाराजांचा चित्रपट निघाला होता.
बरेच दिवस झाले त्याला. एवढा चित्रपट गाजला, अनेक डॉलर्स मिळाले, पैसे मिळाले. ज्यावेळेस तो डायरेक्टर विष्णुपंत पागनीसकडे गेला, हो विष्णुपंत पागनीस, खूप पैसा कमवला हो या पिक्चरनी, घ्या अर्धे पैसे घेऊन टाका तुम्हाला. त्यावेळेस विष्णुपंत पागनीस म्हटलं, ओ डायरेक्टर साहेब, आता मी विष्णुपंत पागनीस नाही राहिलो, आता तुकोबराय झालो. मी आता तुकोबराय झालो. सामान्य चित्रपटामध्ये जर भूमिका घेत असेल तर संत तुकोबराय होता येतं महाराज. त्याच्यामुळे चित्रपट चांगले पाहिले पाहिजे, चांगले चित्रपट. आता ते माझ्या नवऱ्याची बायको, काय मालिका आल्यात काय, खऱ्या अर्थाने. आणि त्यामध्ये कूटनीती शिकवल्या जाते बाबा, कूटनीती. आणि बऱ्याचशा ज्या महिला मंडळ ते बघितलं जातं ना, ते ॲज इट इज तसं वागण्याचा प्रयत्न करत असतात. चांगल्या मालिका पाहण्याचा प्रयत्न करा, चांगल्या. या शरीरामध्ये येरझार संपवता येते. खऱ्या अर्थाने संत महात्म्याने येरझार संपवली. त्याचं कारण काय, संत महात्मे ठरवलं तेव्हा जन्माला येतात आणि ठरवलं तेव्हा या जगाचा निरोप घेऊन जातात. म्हणून संत महात्म्यांनी येरझार संपवली. संत महात्मे. तुम्ही नाथ महाराज पैठणला आला असताल, आलात बसलेले महिला मंडळ, पुरुष वर्ग, पैठणला आलात तुम्ही? सगळे आलात का? षष्टीला वगैरे या. नाथ महाराज, ज्यावेळेस नाथ महाराजांनी देह ठेवला होता